नमस्कार. अ, सन्माननीय व्यासपीठ, उमाताई कुलकर्णी, करंबेळकर सर, खिळम मॅडम आणि उपस्थित आपण सर्व. भैरप्पांच्या या चर्चासत्रामध्ये मला बोलण्यासाठी बोलवलं याच्याबद्दल मी सर्वप्रथम संयोजकांचा आभार मानतो. थोडंसं दडपण आहे कारण उमाताई आता समोर बसले आहेत. आणि काय होतं की आपल्याला जो लेखक आवडतो आपण त्याची पुन्हा पुन्हा पारायणही करतो आणि आपल्याला तो लेखक ज्या पद्धतीने भावलेला आहे तसाच तो इतरांना भावलेला असेल का किंवा नाही असाही एक प्रश्न असतो. तर त्याच्यामुळं मी एक इथं प्रयत्न केला आहे की मला जे वाटतं मी ते थोडंसं लिहून आणलं आहे. याच्यासाठी की बोलताना अनेकदा काही मुद्दे असतात ते विसरल्यासारखे वाटतात किंवा काही मुद्द्यांवर उगाचच जास्त वेळ रेंगाळतो. तर ते एक सूत्रबद्ध पद्धतीने व्हावं म्हणून मी केलं आहे. परंतु माझा थोडंसं व्यग्रतेमुळं पूर्ण पण लेखन झालेलं नाही आहे. परंतु जेवढं झालं आहे तेवढं मी वाचून आणि मांडेन आणि नंतर थोडंसं बोलेन पण. तर केवळ कन्नड भाषिकांनाच नाही तर देशातल्या सर्व भाषिकांना आपले वाटणारे भैरप्पा यांच्या साहित्यावर गेल्या 3 महिन्यात पुण्यात मला माहीत असलेला हा तिसरा कार्यक्रम आहे. म्हणजे भाषा आणि प्रदेश यांच्या सीमा ओलांडून वाचकांच्या हृदयात घर करून बसणारे जे भैरप्पा आहेत त्यांच्यावर मराठी वाचक किती प्रेम करतो हे याच्यातून स्पष्ट होतं. भैरप्पा हे अस्सल भारतीय साहित्यिक होते. अस्सल भारतीय साहित्यिक या अर्थाने ना की भारतीय साहित्य विचार, भारतीय तत्वविचार, भारतीय धर्मविचार, भारतीय जनमन काय आहे याचा वेध त्यांनी घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं पोश्चरिंग न करता म्हणजे अभिनिवेश न दाखवता त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत केलेलं आहे. मगाशी आपण सरांनी मंद्र कादंबरीचा उल्लेख केला. भैरप्पांच्या अशा अनेक कादंबऱ्या मी सांगू शकतो की आता आपण नॉर्मली आपल्या इकडं काय होतं की समजा मी मराठीतून लिहितोय तर माझं विचारविश्व हे मराठी असतं, माझा भवताल हा मराठी असतो किंवा मी अगदी समजा परदेश किंवा परराज्य दिलं तरी ते मी माझ्या मराठी पात्रांना घेऊन तिथं जात असतो. भैरप्पा हे असे साहित्यिक आहेत की त्यांच्या पात्रांमध्ये त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये तुम्हाला दरवेळेला कन्नड पात्र दिसेलच असं नाही. म्हणजे मंद्र हे त्याचं एक उदाहरण आहे. संपूर्ण कादंबरीत कुठेही कर्नाटकात ती घडत नाही. ती घडते मुंबईत, उत्तर हिंदुस्थानात, अमेरिकेत आणि अशा आपल्याला अनेक दिसतील. अगदी त्यांनी जी पहिली कादंबरी म्हणजे त्यांची जी काय कॉलेज वयात असताना लिहिलेली भीमकाया नावाची कादंबरी आहे त्याच्यातही त्यांनी त्यांचं एक पात्र जे आहे ते सोलापुरात येऊन 2-1 वर्ष राहतं असं दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्या कादंबरीला त्यांनी प्रदेशाच्या सीमा ह्या कधीच आखलेल्या नव्हत्या. आणि भारतीय विचार, संस्कृतीचा विचार जो आहे हा तर युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे आणि त्याच्यामुळं त्याला तर कसल्याही मर्यादा नाहीत. भैरप्पा आपल्याला जे भावतात ना ते मला असं वाटतं की हाही एक त्याच्यातला भाग आहे की ते आपलेच वाटतात. म्हणजे अनेकदा काय होतं की अनुवादित साहित्य वाचताना ना 2 अडथळे होतात. एकतर ना की पात्रांची नावं, पात्रांचा प्रदेश, त्यांच्या तोंडची भाषा, विशेषतः जेव्हा तुम्ही त्या भाषेत लेखक जेव्हा लिहितो, त्या भाषांमधले जे वाक्प्रचार तो वापरत असतो, त्या भाषांमधले म्हणी वापरत असतो आणि त्याचं नुसतंच जेव्हा भाषांतर होतं त्यावेळेला काय होतं की हे वाक्प्रचार किंवा हे म्हणी तोडक्या-मोडक्या स्वरूपात आपल्यापर्यंत येतात आणि तो एक अडथळा होत असतो. उमाताईंचं वैशिष्ट्य असं आहे की हे कसलेच अडथळे त्यांनी आपल्याला मराठीत आणताना दाखवून दिलेले नाही आहेत. म्हणजे मी अनेकदा कन्नड वाचताना मला असा प्रश्न पडायचा की याचं आता हे उमाताईंनी कसं केलंय? म्हणून मग मी लगेचच मराठी काढून बघायचो आणि मग मला जाणवायचं की हे त्यांच्या ज्या आत्मचरित्राचं नाव त्यांनी जे दिलेलं आहे, संवादो अनुवाद, तो खरंच म्हणजे ते इतकं ऑर्गॅनिक ज्याला आपण म्हणू, सेंद्रिय म्हणू, म्हणजे या हृदयाचे ते हृदय अनुवाद करणं ही एक सर्जनात्मक कला आहे. म्हणजे
तो काही तांत्रिक गोष्ट नाही आणि म्हणून त्यांचं आपण सर्व मराठी वाचकांनी ऋणी राहायला पाहिजे, की एक लेखक जसा आहे तसा तो आपल्यासमोर त्यांनी आणून ठेवलेला आहे. आणि म्हणूनच आपण इथं आज आपण बोलतो आहोत. नाही तर त्यांचं साहित्य इतक्या प्रमाणावर जर मराठीत असंच आलं नसतं, तर कदाचित भैरप्पा आपल्यापर्यंत तसे पोहोचलेही नसते. तर भैरप्पा जवळ-जवळ 6 दशकं म्हणजे 60 वर्षांहून अधिक काळ लिहित होते आणि त्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श केलेला आहे. म्हणजे एक 12-13 वर्षांपूर्वी त्यांची याना नावाची कादंबरी आली होती, की ज्याच्यात त्यांनी अंतराळ विज्ञानाला स्पर्श केलेला आहे. अंतराळ विज्ञान समजून घेतलेलं आहे आणि त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेलं आहे, की त्याच्यासाठी ते इस्रोच्या शास्त्रज्ञांशी बोलत होते आणि 2-2.5 वर्ष ते त्याच्यावर काम करत होते. तंतू नावाची जी त्यांची कादंबरी आहे, जी मराठीत आहे, उमाताईंनीच केलेली आहे, त्याच्यात त्यांचं एक पात्र जो आहे तलवार नावाचा संपादक आहे, तो अमेरिकेत जातो. तर भैरप्पांनी एका मुलाखतीत सांगितलेलं आहे, की माझं पात्र अमेरिकेत जातोय आणि अमेरिका बघतोय. म्हणून ते अमेरिकेत जाऊन बघून आले. अमेरिका पाहिली त्यांनी. म्हणजे की आपण म्हणतो, की "जे न देखे रवी ते देखे कवी." परंतु अनुभवातून, अस्सल अनुभवातून जे साहित्य येतं ना, ते फार टोकदार असतं, ते फार भिडणारं असतं. त्याच्याऐवजी केवळ कल्पना करून जर केलं ना, तर अनेकदा ते बोथट होण्याचा तो धोका असतो. तर त्यामुळं भैरप्पा आपल्याला का आवडतात याचा विचार करताना ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. हां, भैरप्पा मगाशी सरांनी सांगितलं, की ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा पिंडही तत्त्वज्ञानाचा होता आणि त्यामुळं जीवनातल्या प्रश्नांना त्यांनी तत्त्वज्ञानाला धार्मिक आणि तसंच धार्मिक, आध्यात्मिक, सांगीतिक मूल्यांना भिडून त्यांनी सर्जनशीलता केली आहे. परंतु ना, मी सरांच्याबद्दल थोडंसं माझं एक हे आहे. त्यांचा पिंड ना मला असं वाटतं, की तो कादंबरीकाराचाच होता. तत्त्वज्ञ ते होते. कारण त्यांनीच लिहिलेलं आहे, की त्यांनी पी-एच-डी केली आणि त्याच्यानंतर त्यांना आणखीन एक संशोधन करायची संधी होती. त्या दरम्यानच्या काळात त्यांना वंशवृक्षाची कल्पना सुचली आणि ती त्यांनी 9 महिन्यात लिहून काढली आणि मग आपण संशोधन करू असं विचार केला होता आणि मग त्यांनी विचार केला, की मी जर माझ्या कल्पनेतून आणि सर्जनशीलतेतून एक रसनिष्पत्ती करत असेन, तर मग मला आता वेगळ्या संशोधनाची काय गरज आहे? आणखी एका वेगळ्या संशोधनाची काय गरज आहे? आणि म्हणून मग त्यांनी कादंबरी लेखनावर जास्त भर दिला, असं माझं एक वैयक्तिक निरीक्षण आहे. आणि भैरप्पांनी जी केलं आहे, त्यांनी एक प्रतिसृष्टीच निर्माण केलेली आहे. त्यांनी जीवनातील एक सत्याचा शोध घेतलेला आहे आणि ते स्वतःच एका ठिकाणी म्हणले, त्यांच्या मते कादंबरी म्हणजे सत्याच्या अनुभवाचा शोध आहे. की आणि त्यांचे 2 डझना 24 एक कादंबऱ्या आहेत आणि मी असं म्हणतो, की त्यांनी ही जी साहित्य यात्रा केलेली आहे, ती म्हणजे एक सत्याची शोधयात्रा आहे. आता मला इथं भैरप्पांच्या सामाजिक जाणीवांबद्दल बोलायचं आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवा या अतिशय तीव्र होत्या आणि ते अतिशय संवेदनशील होते. समाजातल्या विविध प्रवाहांकडं, संस्कृतीकडं आणि सांस्कृतिक संचिताकडं आणि एकूणच भारतीय समाजमनाकडं बघण्याचा त्यांचा असा एक वेगळा दृष्टिकोन होता. आणि कोणा एका प्रचलित प्रवाहाला अनुकूल किंवा प्रतिकूल अशी भूमिका त्यांनी घेतली नाही. म्हणजे एक असं आहे, एक प्रवाह आहे आणि असा प्रवाद आहे, म्हणून त्याला अनुकूल व्हावं किंवा त्याला प्रतिकूल व्हावं. म्हणजे ते प्रतिक्रियावादी नव्हते, रिॲक्शनिस्ट नव्हते, की बाबा हा अमुक एक काय म्हणतोय ना, तर मग मी त्याला रिॲक्शनच द्यायला पाहिजे असं नव्हते. पण ते ना पुनरुज्जीवनवादी पण नव्हते, की सगळं रिवायवल करावं असंही ते नव्हते. त्यांनी समाजातील रूढी परंपरांकडं, धर्म, जात, वर्ण, वर्चस्ववादी प्रवृत्तींकडं डोळसपणे बघितले ते. त्यांमधील न्यून आणि हीन यांना त्यांनी अधोरेखित केलं. परंतु त्याचबरोबर जातीभेदावर, विषमतेवर, रूढींवर आधारलेल्या समाजातील माणसं या न्यूनत्वावर किंवा या हीनत्वावर परिस्थितीनुरूप कसा निर्णय घेतात, मात करताना कसा निर्णय घेतात आणि समाज त्यांच्या निर्णयाकडं कसा पाहतो,
कसा रिॲक्ट होतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि पण भैरप्पांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, हे सगळं केलेलं असताना ना, त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं, की साहित्यातून समाज बदलतो, असं ते मानत नसायचे. त्यांचं एक नाणे के बरियुत्तेने नावाचं आहे समीक्षापर, की त्यांच्याच साहित्यावर त्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, की मी जेव्हा धर्मश्री लिहिली, तर त्याच्यात त्यांनी दाखवलं आहे धर्मश्रीमध्ये, की एक हिंदू तरुण एका ख्रिश्चन तरुणीच्या प्रेमात पडतो आणि इतक्या अकंठ प्रेमात बुडतो, की तिच्याशिवाय जगू शकत नाही अशी भावना जेव्हा होते, तेव्हा तिच्याशी लग्न करताना तिचे वडील अट घालतात, की तुला धर्मांतर करावं लागेल, तुला ख्रिश्चन व्हावं लागेल. तर तो तिच्या प्रेमापोटी होतो आणि लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर त्याची जी आंतरिक तळमळ आहे, 2 धर्मसंस्कारांमधला फरक आहे, याच्याबद्दल त्याला खूप पीडा व्हायला लागते, खूप त्रास व्हायला लागतो, तळमळ व्हायला लागते आणि त्याची जी बायको आहे ती त्याचं ते सगळं दुःख समजून घेते, त्याला समजून घेते आणि ती म्हणते, की "तू परत तुझ्या धर्मात जा. अ, त्याच्यासाठी मी मदत करते, वाटल्यास मी पण येते." तर हे त्यांनी त्या ह्याच्यात दाखवलेलं आहे. तर हे लिहिल्यावर भैरप्पांना असं वाटलं, की एक मी मोठ्या विषयाला हात घातलेला आहे आणि आता समाज बदलेल. तर कादंबरी प्रकाशित झाली, 5 एक वर्ष झाले आणि मला लक्षात आलं, की समाज आहे तिथंच आहे. कादंबरी लिहून कोणताही समाज बदलत नाही. समाज जसा आहे तसा होता असं ते म्हणतात, की म्हणून ते म्हणतात, की समाज परिवर्तन हा साहित्येतर उद्देश आहे. 2017 मध्ये ना म्हैसूरमध्ये एक त्यांची मुलाखत झाली होती. एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्या कार्यक्रमात ते असं बोलले, की एखाद्या संगीतकाराने मैफल केली, समजा तोडी राग गायला, तर कोणी असं विचारत नाही, "बाबा तुम्ही तोडी राग गाऊन समाज काय बदलला? तुम्ही हा राग गायला याच्यातून तुमचा समाज बदलायचा उद्देश होता का?" संगीतकाराला असं कोणी विचारत नाही. मग साहित्यिकाला मात्र असा प्रश्न विचारला जातो, "तुम्ही काय समाज बदललेला आहात?" तर भैरप्पांचा साहित्याकडं बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून दिसतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे, की भैरप्पांना समाजाबद्दल, समाज परिवर्तनाबद्दल आस्था नव्हती. साहित्याकडं एक कलाकृती म्हणून बघितल्यास एक उत्तम प्रकारे रसास्वाद घेता येतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि विशिष्ट विचारसरणीचं साधन म्हणून साहित्याकडे पाहिल्यास आणि त्याचा तसा वापर केल्यास ते प्रचारकी होतं, असा त्यांचं एक म्हणणं होतं. हं, तर त्यामुळं काय होतं, की साहित्याकडं तुम्ही सरणीच्या चष्म्यातून किंवा प्रतिगामी, पुरोगामी अशा भूमिकातून किंवा लोकद्रोही किंवा धर्मद्रोही अशा दृष्टिकोनातून पाहिल्यास तिचं रसग्रहण आपल्याला करता येत नाही, असं ते म्हणायचे. साहित्यिकानं आपल्या साहित्याच्या मूलभूत गुणवैशिष्ट्याबद्दल स्वतः फार बोलू नये, असं ते म्हणायचे. ते परत स्वतः भैरप्पा हे अतिशय काय संगीतप्रेमी होते. अभिजात शास्त्रीय संगीत हा त्यांचा एक आनंदाचा पॉइंट होता. ते म्हणाले, की मला मूलतः शास्त्रीय संगीत प्रचंड आणि त्यामुळे त्यांच्या साहित्य कृतींमधून आपल्याला जागोजागी याच्या खुणा दिसतात. तर ते म्हणाले, की गायक असो, वादक असो, शिल्पकार असो, चित्रकार असो, हे आपल्या कलाविष्काराबद्दल फार बोलत नाहीत. हं? आणि साहित्यिक मात्र अनेकदा साहित्यिकांना याबाबत बोलतं केलं जातं. त्यांनी त्या मगाशी मी जो उल्लेख केला त्या पुस्तकात एक सामाजिक क्रांती आणि कन्नड साहित्य या विषयावर एक छोटेखानी लेख आहे. आणि आता आजकाल आम्ही वृत्तपत्रात ना एक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात एखादा विषय उलगडून दाखवतो. त्याला इंग्रजीत एक्सप्लेनर म्हणतात. मराठीत आम्ही अवलोकन म्हणा किंवा काय अशा प्रकारचं म्हणतो, की अमुक एक मुद्दा काय आहे? मग त्याचं उत्तर. तसं स्वतः भैरप्पांनी क्रांती म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय? मग या दोघांमधला आंतरसंबंध काय? अशी प्रश्न विचारून उत्तरं दिलेली आहेत. तर त्याच्यात त्यांनी क्रांतीची पण व्याख्या सांगितलेली आहे, की क्रांती म्हणजे एक परिवर्तन, पूर्णपणे समाजातील समग्र आणि मूलभूत बदल. आणि साहित्याची व्याख्या ते काय करतात? ते म्हणतात, की माणसाची सुख-दुःख, माणसाचे सुख-दुःख, आशा-आकांक्षा, विचार आदींबद्दल कल्पनेचं माध्यम वापरून भावना चेतावतील वाचणाऱ्यांच्या, वाचकांच्या अशा भाषेत व्यक्त होणं म्हणजे साहित्य, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यात ते 3 मूलभूत घटक जे आहेत, एक तर लेखकाचं कल्पना विश्व,
त्याचं भावना प्रचोदन आणि त्याची भाषा हे त्याचे घटक आहेत, असं ते म्हणतात. तर त्यांच्या मते कोणतंही साहित्य जे आहे, हे क्रांती घडवण्यासाठीचं मूळ कारण नसतं किंवा कारक नसतं. हां, परंतु ते क्रांतीला चालना देऊ शकतं. असं नाहीये की साहित्य हे क्रांतीला चालना देत नाही, तर ते देऊ शकतं, पण ते क्रांती घडवेलच असं नाही. तर त्यांनी त्याच्यासाठी उदाहरणं दिलं, की डिकन्स असतील, इब्सेन, शॉ, गार्की, मॅक्झिम गार्की किंवा आपल्याकडं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्यकृतींनी सामाजिक राजकीय क्रांतीला चालना दिली, हे मान्य आहे. पण साहित्याकडं समाजाच्या उद्धाराचं, क्रांतीचं साधन म्हणून ते बघायला मात्र ते तयार नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की तसं जर आपण करायला राहिलो ना, तर ती रसनिष्पत्ती होत नाही आणि एक जो अनुभव आहे, लेखक जे अनुभव घेऊन लिहितो आहे, तो अनुभव जसाच्या तसा वाचकांपर्यंत पोहोचत नाही, तो त्या चष्म्यातून बघायला लागतो. साहित्यिक आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता याद्वारे वास्तवातील प्रश्न, गुंतागुंत, मूल्ये यांबद्दल लिहित असतो आणि साहित्य आणि मूल्य यांच्याबद्दल स्वतः भैरप्पा अनेकदा बोललेले आहेत. आपली ही मूल्य जी आहेत ती वैयक्तिक असतात, सामाजिक असतात, राष्ट्रीय असतात, कलात्मक असतात, आध्यात्मिक पण असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची मूल्य असतात आणि या मूल्यांचा एक संघर्ष असतो आणि हा सर्वांना करावा लागतो. याचा अर्थ सर्वच जण अभिव्यक्त होतात, लिहितात असं नाही. साहित्यिक या मूल्यांबद्दल लिहितो कारण एकतर त्याच्याकडे ती प्रातिभ शक्ती असते, तो प्रतिभाशाली असतो आणि त्याच्याकडे ते उत्कटतेपणे मांडण्याची एक इच्छा असते आणि तो लिहितो. त्यामुळं ना कुठलाही साहित्यिक असेल, त्याला ना जसं आपण सर्वांनाच आपल्या जीवनात संघर्ष आहे, तसं त्यांनाही असतो. तो संघर्ष जे आहे ते आपल्या प्रतिभेद्वारे, आपल्या कल्पनाशक्तीद्वारे आणि एक सर्जनशील सृष्टी करून तो लेखक जेव्हा लिहितो, जसं भैरप्पांनी लिहिलं, तर ते काय असतं ते की समाजातील गुंतागुंतीची सामाजिक, धार्मिक, तात्विक, आध्यात्मिक मूल्यांची चिकित्सा असते एक प्रकारची. भैरप्पांनी हे असं लिहिलं. भैरप्पा हे माझ्या मते एक लिहिते साहित्यिक होते आणि त्यांनीच म्हटलेलं आहे की साहित्यिकपेक्षा त्यांनी लिहिलेला शब्द महत्त्वाचा आहे. तर ते त्यांचा लिहिलेला शब्द किती महत्त्वाचा आहे हे एक वाचक म्हणून आपण अनुभवतो आहोत. मी थोडंसं पुढं बोलणारच आहे की त्यांचं साहित्य किती प्रस्तुत आहे आजच्या काळात सुद्धा. तर आहेच आहे, कारण ते गेल्यानंतर आपण एवढं बोलतो आहोत आणि मला खात्री आहे की तुम्ही 50-60 वर्षांपूर्वी लिहिलेली त्यांच्या कादंबऱ्या जरी आता वाचल्या, काळ बदलला असला तरी ते आपल्याला भावतं. याचाच अर्थ ते काळाची किमान 50 वर्षाची काळाची सीमा ओलांडूनही पुढं जाऊ शकतं. तुम्ही अनेक लेखकांच्या 50-60 वर्षांपूर्वीच्या कादंबऱ्या काढून बघा, जे केवळ स्मरणरंजनासाठी असतील किंवा ज्याच्यात फक्तच रंजन असेल ना, ते आज आपल्याला वाचवत नाही. वयाच्या 25व्या वर्षी एखाद्या लेखकाच्या कादंबऱ्या आपण जेव्हा वाचलेलो असतो, ते आपल्याला वयाच्या 50व्या वर्षी पुन्हा हातात धरवत सुद्धा नाही. असं असताना भैरप्पांच्या त्यांनी लिहिलेली समजा अगदी सुरुवातीच्या काळातली लिहिलेली धर्मश्री कादंबरी याची अनेकावर पुनर्मुद्रणं पुन्हा पुन्हा होत असून आज 25शीत असलेला वाचक जर वाचत असेल, तर ते किती काळाची आणि सीमा ओलांडून लिहिलेली आहे हे कळतं. आणि याच्यात त्यांचा जे सामाजिक दृष्टिकोन आहे म्हणजे भैरप्पांचा तो दिसतो आपल्याला. पण मग असं होतं का की आपण भैरप्पा भूमिकाच घेत नव्हते किंवा आपली मतं ठाम मांडत नव्हते, तर तसं नाही आहे. ते भूमिका घ्यायचे, ठाम मतं मांडायचे आणि ते त्यांच्या साहित्यातून त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते कोणाचीही पर्वा करत नसायचे, भिडभाड बाळगत नसायचे त्यांचं मत मांडायला. त्यांनी त्यांच्या भूमिकांसाठी लढा पण दिलेला आहे, रोष सहन केलेला आहे. त्यांची जी आत्मचरित्र आहे मी भैरप्पा, कन्नडमध्ये भित्ती नावानी, त्याच्यात त्यांनी काही प्रसंगही दाखवलेले आहेत की त्यांना इतर कंपूकडून कशा प्रकारचा त्रास दिला गेला. तर ही सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मात्र आपल्या साहित्य प्रचार की होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यांना ना मी म्हटलं तसं की
जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केला. कुठलाही विषय वर्ज्य नव्हता त्यांना. की अगदी कॉलेजमध्ये असताना कदाचित त्यांच्या आत्मचरित्रात पण आपल्याला दिसतो, आपल्याला हा उल्लेख येतो, की ते एक उत्तम असे म्हणजे पोहायचे. अ, त्यांना त्या खेळाबद्दल पण म्हणजे वेगळ्या रुची असायची. त्यामुळे त्यांनी जी एक कादंबरी लिहिली सुरुवातीच्या काळात, ती कुस्तीपटूवर लिहिली होती, भीमकाया नावाची. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना आपल्याला माहिती आहे ते वयच असं असतं, की प्रेमात पडायचं असतं किंवा एक शरीरात होत असलेले बदल, एकूणच प्रेमभावना आणि त्याच वेळेला अ अभ्यासही असतो. त्याच वेळेला वेगवेगळ्या विचारसरणींचा एक हे असतो आणि मग त्याच्या वेळेला मग साहित्य, कला, कला आणि जीवन, मग कलेसाठी कला, की जीवनासाठी कला, असे तात्विक मुद्देही असतात. तर त्याच्यावर पण त्यांनी एक याच गोष्टींवर त्यांनी एक दूर सरिद्रू नावाची एक कन्नडमध्ये कादंबरी एक लिहिलेली आहे. किंवा मग त्यांनी थोडासा आदर्शवादी एखादा तरुण असेल, तर त्याच्या आदर्शवादाचा समाजातील मंडळी कसा उपयोग करून घेत असतात, याच्याबद्दलची एक त्यांची मतदाना नावाची कादंबरी आहे. किंवा सर्जनशीलता जी असते ना, ती ती एक दैवी देणगी असू शकते, प्रतिभा. परंतु ती बाहेर येण्यासाठी सुद्धा ना एक इकोसिस्टम पण असावी लागते. एक पूरक, पोषक वातावरणही असावं लागतं. ते जर नसेल ना, तर अनेकदा तुम्हाला आपल्याला ज्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं आहे, तसं व्यक्त होता येत नसल्याचा अनुभव अनेक प्रतिभाशाली लोक देत असतात. म्हणजे की आपण मराठीत सुरेश भटांचा एक उदाहरण हृदयनाथ मंगेशकर अनेकदा देतात. की एका गाणं त्यांना लिहायचं होतं आणि ते 5 स्टार हॉटेलमध्ये उतरले, लिहिण्याचा प्रयत्न करत होते. ते काही जमत नव्हतं. शेवटी वैतागून 2 दिवसांनी ते चेकआउट झाले आणि मग स्टेशनकडे जायला निघाले तर रिक्षात बसल्या-बसल्या त्यांना ती कविता स्फुरली आणि त्यांनी ती लिहून काढली. तर प्रतिभा असणं आणि ती येणं याला पण एक दैवी जरी गोष्ट असली तर ती पुरेशी तुम्हाला हवं तसं वातावरण नसेल ना, तर लेखकाला, कवीला, संवेदनशील चित्रकाराला, कलावंताला ते व्यक्त होता येत नसतं. तर याच्याबद्दलची एक प्रतीकं वापरून त्यांनी एक जलपाता नावाची कादंबरी लिहिलेली आहे, की ज्याच्यात एक चित्रकार आहे, गायक त्याची गायक पत्नी आहे, म्हणजे संगीत हे असणारी आणि त्याच्याच बरोबर एक असा शास्त्रज्ञ आहे, की जो पशूंमध्ये विशेषतः या की ज्याला आपण एक कृत्रिम विरेचन पद्धतीनं आपण म्हणतो, की चांगलं बीज घालून धुष्टपुष्ट असे पशु जन्माला घालण्याच्या पद्धत. तसा तो मानवाच्या बाबतीत असं करता येऊ शकतं का? असं विचार करणारा एक आहे. तर त्या 2 समांतर पातळीवरून जाणारी एक त्यांची जलपाता नावाची कादंबरी आहे. त्याच्यानंतर असाच थोडासा विषय पुढं मग त्यांनी तबलीय निनाद मगने किंवा मराठीत आपण पारखा मॅडमनी केलेलं आहे, त्याच्यात आपण बघितलेलं आहे. तर हे कुठलेही विषय त्यांना अशा प्रकारचं वर्ज्य नव्हते. तर भैरप्पांच्या अशा कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील. त्यांनी जीवनाच्या संगीताबद्दलचा मंद्रचा उल्लेख झालेला आहे. त्यांच्या इतर याच्यात आहे. त्यांच्या धार्मिक किंवा आध्यात्मिक तत्त्वज्ञानविषयक याच्यात म्हणजे धर्मश्रीमध्ये ते येतं, साक्षीमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांचा एकूण तत्त्वविचार जो आहे तो येतो. त्याच्यानंतर मरण या संकल्पनेवर त्यांची एक नेले नावाची कादंबरी आहे, की ज्याच्यात मरणाबद्दलची चर्चा आहे. म्हणजे मरण ही संकल्पना त्यांच्या मनात किती घर करून बसलेली होती याचं कारण आपल्याला जर बघितलं तर त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख आहे, की त्यांच्या लहानपणीच त्यांना खूप जवळच्या आई, बहीण, भाऊ या सगळ्यांच्या मृत्यूचा सामना करावा लागतो. त्यांच्याच आयुष्यावरच्या अशा त्यांच्या 2 कादंबऱ्या आहेत. गृहभंग आणि त्याचा पुढचा भाग असलेला अन्वेषण, तर परिशोध मराठीत. तर त्यांना या सगळ्या याच्यातून त्यांनी आपल्याला एक
जग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी म्हटलं तसं पर्व ही तर महाभारतावरची आणि सीतेवरची त्यांची जी कादंबरी आहे उत्तरकांड, रामायण आणि महाभारत म्हणजे कुठल्याही प्रतिभाशाली लेखकाला या दोन महाकाव्य नेहमीच खुणावत असतात आणि भैरप्पांनाही त्या खुणावल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेतून एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन पर्वमधून मांडला. सीतेकडं त्यांनी एक वेगळ्या दृष्टिकोनातून, मानवी दृष्टिकोनातून बघून सीता आपल्या समोर आणली. त्याच्यानंतर आजच्या काळातल्या ज्या घटना घडामोडीवर आहेत त्याच्यावर भाष्य करणारी त्यांची तंतू नावाची कादंबरी, किंवा नंतर कौलू जी आली स्त्रीमुक्तीच्या संदर्भातली, ज्याला मराठीत तर मराठीत पण तर अशा सर्व विषयांना त्यांनी स्पर्श, तडा 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 आणि दाटू जी आहे जा ओलांडुनी. तर ह्या आजच्या काळातल्या या सगळ्या याच्यावरच्या या गेल्या 60-70 वर्षांचा, त्याच्यानंतर त्यांची प्रतिभाशक्ती किती होती तर 7व्या शतकातला भारत कल्पना करून त्यावेळच्या भारतातल्या याच्यात जी तात्विक, त्याच्यानंतर वेगवेगळे धर्मसंघर्ष, सुरुवातीच्या काळात आपल्याला त्याच्यात दिसेल की एक बुद्धिझम आणि हिंदुइझम म्हणजे सनातन धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातला संघर्ष कसा आहे, मग नंतर मुस्लिम धर्माचं आक्रमण झाल्यानंतरचा समाज कसा आहे, त्याच्या वेळचे प्रश्न काय आहेत, हे त्यांनी त्या याच्यातून दाखवलेलं आहे. तर त्या एक मी मगाशी म्हणून तो म्हटलं की एक त्यांनी एक सृष्टीच उभी केली आणि आपल्याला वेगवेगळ्या कालखंडात नेऊन त्यांनी दाखवलेलं आहे हे सगळ्या गोष्टी. तर त्या सर्व कादंबऱ्यांबद्दल आपल्याला एकाच वेळेला आपण काही असं बोलणं शक्य नाही आहे, त्यामुळे एक 3-4 कादंबऱ्यांबद्दल मी बोलणार आहे. तर मराठीत खूपच ज्या गाजलेल्या आहेत त्या 4-5 कादंबऱ्यांचा मी उल्लेख करेन. वंशवृक्ष ही जी त्यांची कादंबरी आहे ती मराठीत खूप पॉप्युलर आहे, प्रचंड वाचली जाते आणि खूप भावते ती, व तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वाचलात. मी पहिल्यांदा ती वयाच्या 19व्या वर्षी वाचली, त्याच्यानंतर मी वयाच्या 40व्या वर्षी वाचली, त्याच्यानंतर मी 50व्या वर्षी वाचली, परंतु ती जी पहिल्यांदा वाचल्याची जी भावना होती ती राहिली. याचा अर्थ ती कादंबरी तुम्ही जसं जसं वयाने वाढता, विचारांनी थोडंसं काय म्हणूयात की आपण परिपक्व होऊ लागता, तरीसुद्धा ती तुम्हाला म्हणजे जर रंजनवादी साहित्य असतं तर तो रंजनाला आकर्षित असणारा जो भाग असतो तो तरुण वयात असतो, तो भाग गळून गेला की मग नंतर आपल्याला ते आकर्षित करत नाही. तर वंशवृक्षाचं वैशिष्ट्य आहे की ते फक्त रंजन नाही आहे. आता हे जी कादंबरी आहे ती आहे, खरं तर याचा प्रोटोगॉनिस्ट कोण आहे, नायक कोण आहे, खरं तर ही कात्यायनीची गोष्ट आहे, ती श्रीनिवास श्रोत्रींची पण गोष्ट आहे, सदाशिवरायांची पण गोष्ट आहे. कात्यायनी का तर ती विधवा आहे, दुःखी कष्टी आहे, शिकायला जाते, आपल्या नवऱ्याचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये जायला लागते. मग तिथं एका तरुण प्राध्यापकाबरोबर प्रेमसंबंध निर्माण होतात आणि मग ती लग्न करण्याच्या विचारात येते. आता लक्षात घ्या की 60 वर्षांपूर्वी लिहिलेली कादंबरी आहे. विधवा विवाह हा विषय आपल्या मराठी साहित्याला काही नवीन नाही आहे, 100 वर्षांपूर्वी पण आपल्या इकडं त्याच्यात कादंबरी आलेली आहे. परंतु एखाद्या समाजात किंवा एखाद्या काही लोकांच्यात होणं, आणि 60च्या दशकात पण किती विधवा विवाह होत होते आपण विचार करूयात. तर विधवा विवाहाचा तो प्रश्न होता का, तर होता, परंतु कात्यायनीवर अन्याय झाला असं एक भावना आपल्याला वाचक म्हणून राहते. का तर अगदी लहान बाळाला सोडून जायला सांगतात श्रीनिवास श्रोत्री, कारण त्यांचं म्हणणं असतं की पहिलं मूल हे धर्मज आहे, ते वंशज आहे आणि ते वंशात गेलेलं मूल आहे, त्यामुळं तू लग्न कर, तू जा, पण मुलाला इथं सोड. कात्यायनीवर अन्याय झाला कारण आपलं बाळ तिला तिथं द्यावं लागतं. भैरप्पांनी तो अन्याय केला का? मग तुम्ही बघा त्या कादंबरींमध्ये इतर स्त्री पात्र पण आहेत, माझ्यानंतर आता शिंदे मॅडम बोलतील
की करुणारत्ने आहे. करुणारत्ने श्रीलंकेवरून आलेली आहे आणि सदाशिवरायांबरोबर एक मोठा बृहत असा संशोधन प्रकल्प करायचा आहे पूर्ण, आणि त्यांना मदत करायची म्हणून ती थांबते आणि लोक काही बोलू नयेत की ही यांच्याबरोबर दिवसरात्र असते म्हणून लग्न करते आणि संशोधन प्रकल्प पूर्ण होतो. करुणारत्नेला आपल्या देशी परत जावं लागतं. तिच्यावर अन्याय नाही झाला का? तिची पण ती शोकांतिका नाही आहे का? नागलक्ष्मी, सदाशिवरायांची पत्नी आहे, ती तर एक टिपिकल आपली भारतीय गृहिणी आहे. नवरा, मुलगा, दीर यांच्या पलीकडे तिचं जग नाही आहे. आणि एक कुठल्या तरी संशोधन प्रकल्पासाठी आपला नवरा दुसरं लग्न करतो. दुसरं लग्न करणं ही कुठल्याही पत्नीला अवमानकारक गोष्ट आहे. ती तिच्या वाटेला येते आणि ती तिच्या पद्धतीनं मार्ग काढते. नामस्मरण कर, हे कर. एक प्रकारे तिच्यावर पण तो अन्याय आहे. खुद्द सदाशिवरायांचं काय झालं? संशोधन प्रकल्प पूर्ण करता 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 ते थकले गेले. का केलं त्यांनी हा प्रकल्प? तर नव्या पिढीला भारताचा हा जो एक व्यामिश्र सांस्कृतिक पट आहे इतिहासाचा तो कळावा म्हणून. आणि मग त्या करुणारत्ने एकदा त्या सदाशिवरायांच्या मुलाला विश्वला प्रश्न विचारते किंवा तू तुझ्या वडिलांचं काही वाचलेलं आहे का? तर तो नाही म्हणतो. मग नवीन पिढीसाठी जे केलेलं आहे तिथं त्याच्याच घरातलं येत नाही. म्हणजे सदाशिवरायांचं पण जे एक इच्छा होती ती एक प्रतिकात्मक रीतीनं, तर आपल्याला असं दिसतं की ही सगळी पात्र चांगली आहेत, सज्जन आहेत, पण त्यांच्या वाटेला दुःख येतं. श्रीनिवास श्रोत्री धर्मपरायण मार्तंड, धर्ममार्तंड, धर्मातलं सूक्ष्म जाणणारे, ओळीचा अर्थ लावून त्याप्रमाणे जगणारे. मग जेव्हा त्यांना त्यांचं जन्मरहस्य कळतं त्यावेळेला त्यांच्या वाट्याला काय येतं? तर बघा तुम्ही, या कादंबरीत एक नॉर्मली अनेक कादंबरीत सुष्ट आणि दुष्ट असा संघर्ष असतो. या कादंबरीत तसं काही नाही आहे. या कादंबरीत एकही व्हिलन नाही आहे. असलाच अगदी छोटा, अगदीच, तर तो जो काही नंजुंड श्रोत्री आहे, फार पूर्वी त्याचं की ज्यांनी जो लुबाडून लोकांकडनं हे केलं वगैरे, तर तेवढाच. पण तर किती आहे? एक पानभरात पण उल्लेख नाही आहे त्याचा. मग या सगळ्यांच्या वाट्याला असं का आलं? तर आपलं जीवन जे आहे तेच अशा प्रकारच्या दुःखाने भरलेलं असतं. आपण तुकाराम महाराजांचा अभंग आहेच आहे की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. तर प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे. ते दुःखला भिडत त्याला सामोरं जात प्रत्येकजण आपापल्या परीनं मार्ग काढत असतो. तर वंशवृक्ष आपल्याला जी भावते ना, त्याचं कारण इथं आहे की मग आपण जे शोधत राहतो. तर त्याच्यामुळं ना की भैरप्पा आपल्याला का अंतर्मुख करायला लावतात? तर ते अशा कारणामुळं. आता त्यांची दाटू कादंबरी, जा ओलांडुनी. आता दाटू कादंबरी हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ आहे. त्याच्यात कदाचित स्वातंत्र्य मिळून एक 8-10 वर्ष झालेली असतील, 50चं दशक असावं. स्वातंत्र्यासाठी एक प्रदीर्घ लढा दिला. त्यावेळेला काय समोर होतं चित्र की देश स्वतंत्र होईल, गुलामगिरीतून मुक्त होईल, ब्रिटिश जातील, आपल्या लोकांचं राज्य येईल, आपलं कल्याण होऊ शकेल, सत्ता झिरपेल, तळागाळापर्यंत जाईल, अशी स्वप्न होती. प्रत्यक्षात काय झालं की जे सत्ताकांक्षी लोक आहेत ते आपापली सत्ता ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करायला लागले. त्याच्यातच आपली सत्ता दाखवायला पण लागले. आणि मग ज्या समाजाला प्रदीर्घ काळ उपेक्षित ठेवलं गेलं, वंचित ठेवलं गेलं, ज्यांच्यावर अत्याचार झाले, अशा समाजाला एक रिप्रेझेंटेशन मिळालं आरक्षणाच्या रूपाने. आणि मग त्यांचेही लोकप्रतिनिधी येऊ लागले. परंतु त्या लोकप्रतिनिधींना कसं अंकित केलं जातं? आणि ते लोकप्रतिनिधी असले, ते पदांनी त्यांच्याकडे सत्तापद असलं तरी समाजातला अतिसामान्य पण उच्चवर्गीय असलेला त्यांना काडीचीही किंमत देत नाही. हे जे बेट्टय्या नावाचं पात्र आहे दाटूमधलं, ते आमदार आहेत, परंतु त्या आमदाराच्या हातून त्या देवळाचा पुजारी जे आहे तो काही खात नाही, काही घेत नाही. त्याला दूर अंतरावरून काही टाकायला सांगतो किंवा त्याचा चुकून स्पर्श झाला तरी आंघोळ करतो.
किंवा त्या याच्यात दाखवलेला आहे त्या बेट्टयाचा जो मुलगा आहे मोहनदास, त्याने मिशी वाढवलेली आहे त्यांनी. त्याच्यात एक प्रतीक आहे. का तर त्या गावातला जो मोठा गौडा होता, तिरुमले गौडा, तर त्याचं हे होतं की माझ्यासमोर कुणीही मिशी वाढवायची नाही. म्हणून जेव्हा त्याच्या वडिलांनी मिशी वाढवलेली होती, तर ती मिशी त्यांनी कापायला लावलेली होती. म्हणजे तो काळ होता, त्या काळाचं हे चित्रण आहे. आणि म्हणून दाटू म्हणजे काय आहे तर ओलांडून जाणं. आणि हे ओलांडून जाणं हे प्रतिकात्मक आहे. म्हणजे ही पण परत म्हटलं तर नायिका प्रधान आहे. कारण सत्यभामा आहे याच्यात, जी त्या पुजाऱ्याची मुलगी आहे, ती काय काय ओलांडून जाण्याचा प्रयत्न करते. एक तर ती खूप शिकली आणि 50च्या दशकात मुलींनी पदव्युत्तर शिकणं हे अजूनही एवढं प्रचलित नव्हतं. ती कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि ती आंतरजातीय विवाह करू पाहते, इच्छिती आहे, केलेला म्हणजे करण्यासाठी ती प्रयत्न करते. आणि तिचा जो श्रीनिवास गौडा आहे, जो गावातल्या गौडाचाच मुलगा आहे, तो तयार असतो. परंतु आपण जे बघतो की जात धर्म हे जे पुलंनी आपल्याकडं म्हटलेलंच आहे की जी जात नाही ती जात. आणि या जातीचा राजकारणासाठी चाणाक्षाने उपयोग करणारी जमात आहे राजकारण्यांची. तर ते जे आमदार मंत्री असलेले जे गौडा आहेत, त्यांना आपली मतं आणि आपल्या आमदारांची संख्या वाढवली तर आपल्याला एक वरचं मंत्रिपद मिळेल, म्हणून मग आपल्या मुलाचं लग्न दुसऱ्या एका आपल्याच जातीतल्या आमदाराशी लावतात. म्हणजे काय होईल की आपली मतं वाढतील. आणि त्यामुळे ते श्रीनिवास गौडावर दबाव आणतात. आणि तो एवढ्या धीराचा नाही आहे किंवा एवढा धाडसी नाही आहे जितकी सत्यभामा आहे. त्यामुळे तिच्याशी लग्न करत नाही. मग सत्यभामाच्या वाट्याला काय येतं, तिची लेक्चररशिप जाते. मग ती एका कपड्याच्या दुकानात काम करायला लागते. तिथूनही गावात परत येते आणि शेतात राहायला लागते. तिचे जे वडील आहेत, ते वडील नंतर हळूहळू त्यांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागतो. ते एका कुठल्या तरी याच्या क्षणात तिच्या गळ्यात ते यज्ञोपवीत घालतात. म्हणजे भैरप्पांनी सत्यभामाच्या रूपाने काय काय ओलांडून जाण्याचा दाखवलेला आहे. की आंतरजातीय विवाह असो, किंवा स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं असो, किंवा यज्ञोपवीत धारण करणं असो. मग तिच्या वाट्याला काय येतं. या गावात एक यज्ञोपवीत जे आहे ते एक प्रतीक आहे. तसंच तिथलं मंदिर पण एक प्रतीक आहे. त्या मंदिर प्रवेशाचा सीन आहे या कादंबरीमध्ये. तो जो मोहनदास आहे, आता काही टीकाकार असंही म्हणतात की तो मोहनदास जो दलित आहे, की त्याचं आणि सत्यभामाचं लग्न दाखवलं असतं तर ओलांडून गेल्यासारखं झालं असतं. परंतु मी मगाशी म्हटलं तसं की लेखक काय करतो, तर लेखक आपली सर्जनशीलता वापरून एक समाज चित्रण करतो. आणि तो ते करताना की शक्यता बघत असतो. आणि जे भैरप्पांनी मी मगाशी म्हटलं की ते सत्याचा शोध असतो. तुम्ही जेव्हा ते लग्न करून दाखवलं असतं ना, जे प्रत्यक्षात होताना दिसत नाही, तर मग ते काय असतं, ते तुम्ही कुठला तरी आदर्शवादी विचार थोपवता वाचकांना. आणि मग ते काय आहे की प्रचारकी होण्याचा धोका असतो. तर हे त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बेट्टय्या, त्याचा मुलगा मोहनदास, त्यांची मुलगी आहे मीरा, या सगळ्यांचं याचं दाखवलेलं आहे. या किती छोटे छोटे प्रसंग आहेत. जेव्हा ते व्यंकटरमण म्हणजे जे गावाचे पुजारी आहेत, ते आपल्या त्यांचा मुलगा असतो व्यंकटेश, तो मात्र व्यावहारिकदृष्ट्या अतिशय व्यावहारिक असतो. तो खूप चाणाक्ष असतो. त्याला दोन्हीकडून लाभ उठवायचं कसं हे कळत असतं. जेव्हा आपली मुलगी गावात परत आलेली आहे आणि शेतात राहते आहे म्हटल्यावर वडील व्यंकटरमण काय करतात की मालमत्तेचं जे आहे ते विल तयार करतात आणि एक शेतीतला काही वाटा मुलीला देतात. हे जेव्हा त्या मुलाला कळतं ते गेल्यानंतर, तो काय करतो, आपल्या बायकोला सांगतो की गावी जा आणि तुझ्या वाटेचा हिस्सा घेऊन ये. म्हणजे
की समाजात आदर्शाच्या बरोबर लोक व्यावहारिक कसे असतात आणि ओरबाडण्याची वृत्ती कशी असते हेही भैरप्पांनी दाखवलेलं आहे. म्हणजे एक आरसा ते समाजासमोर धरतात आणि हे सगळं 50-60च्या दशकातली आहे. ती तुम्ही आज बघा, काळ आता कितीही बदललेला असला, वरवरचं बदल झालेले आहेत. थोडं वरखडून बघा, आपल्या समाजाच्या सगळ्या प्रवृत्ती जशाच्या तशा आहेत. त्यामुळं भैरप्पांनी हे या पद्धतीने केलेली जी मांडणी आहे ना, तर हा एक सामाजिक मूल्य संघर्ष आहे. तसंच त्यांनी एक राष्ट्रीय मूल्य संघर्ष त्यांच्या तंतू कादंबरीत दिलेला आहे. तंतूमध्ये ते काय करतात की सत्ताधाऱ्याचा हवास, अमर्याद सत्ताकांक्षा. सत्ता केवळ राजकीय नसते, असतेच, पण समाजावर प्रभुत्व पण गाजवायचं असतं आणि स्वामित्व हक्क मिळवायचं असतं. म्हणजे म्हणून मग ते खनिजावरचा ज्या आजकाल आपण जल, जमीन, संपत्ती हे बद्दल बोलतो ना, तर त्याच्यावरचा ती मिळवण्यासाठी काय केलं जात आहे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न त्या तंतूमधून केले. ते आधुनिक महाभारत म्हणता येईल. 800 पानांची कादंबरी आहे, पण कुठल्याही क्षणाला तुम्हाला असं ते बाबा बोर होतंय असं नाही आहे. छोट्या छोट्या संकल्पना आहेत. एक आदर्शवादी अण्णय्या नावाचा शिक्षक आहे. तो त्या हालुकेरे नावाच्या गावात एक शाळा सुरू करतोय. गरिबांसाठी सुरू केलेली शाळा आहे आणि अप्रतिम शाळा तो तयार करतोय. आणि मग त्या शाळेचं जी फिलॉसॉफी आहे ती विचारात न घेता त्याचं एका उच्चभ्रूंसाठीच्या, अतिश्रीमंतांसाठीच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये रूपांतर होतं त्यांच्याच डोळ्यासमोर. म्हणजे की तुम्ही आदर्शवादी विचारातून केलात तरी व्यावहारिक तडजोडी करता करता तुम्ही कोणाचा आश्रय घेतला किंवा कोणाची मदत घेतली. इथं पाटील वकील म्हणून त्यांनी दाखवले, त्यांची मदत घेतात. कारण गावचा जो जयप्पा गौडा म्हणून जो आमदार आहे तो त्यांना त्रास देत असतो, म्हणून त्या पाटील वकिलाची मदत घेऊन हे करता करता हळूहळू पाटील वकील त्या शाळेवरच कब्जा घेतात आणि यांना तिथनं बाहेर पडावं लागतं. रवींद्र आणि कांती हे तर या प्रोटोगॉनिस्ट आहेत. दोघंही दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. रवींद्र पत्रकार आहे, कांती ही महत्वाकांक्षी आहे. आणि कुठंही कादंबरीत शेवटचा एक प्रकरण सोडलं तर इंदिरा गांधींचा उल्लेख नाही आहे, पण तो सगळा आणीबाणीचा काळ आहे. कांती जी दिसते आहे त्या कांतीतून काही छटा त्यांनी इंदिरा गांधींच्या दाखवलेल्या आहेत. की तिचं पुत्रप्रेम, तिला आयुष्यात झटके खूप मिळतात, ती व्यवसाय करते, यशस्वी होते, परंतु तिचा मुलगाच तिच्यापासून दूर अमेरिकेत जाऊन तिथंच स्थायिक होतो आणि तो उठता बसता भारताला शिव्या घालायला लागतो. तिच्या आजारपणाच्या काळात तो येत नाही. ती इतकंच नाही तर ती गेल्यानंतरही तो येत नाही अंत्यसंस्कारासाठी. आणि शेवटच्या क्षणाला कांतीला असं वाटत असतं की आपण ध्यानधारणा केल्यावर आपल्याला बरं वाटतं, म्हणून ते ब्रह्मचारी म्हणून जे आहेत की ते ध्यानधारणा शिकवत असतात, तर त्यांना आपला संपत्तीतला वाटा द्यावा असं ती म्हणत असते. पण प्रत्यक्षात काय करते ती? प्रत्यक्षात आपली सगळी संपत्ती मुलाला देऊन टाकते. म्हणजे की जो पुत्रमोह आहे, म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की भैरप्पा हे आदर्शवादी विचार मांडत नाहीत, ते व्यावहारिक बघतात आणि सत्याचाच शोध घेतात. आणि हा जो सत्याचा शोध आहे तो आपल्याला त्यांच्या अशा अनेक कादंबऱ्यांमधून दिसतो आणि म्हणून ते रिलेव्हंट आहेत आणि रिलेव्हंट राहणार आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कधी कधी एक आदर्शवादी पण दिसतो. आता उदाहरणार्थ साक्षीमध्ये एक रामकृष्ण नावाचं पात्र आहे. त्याचा जो सासरा आहे तो खूप श्रीमंत आहे, पैसे कमवतोय, परंतु शेवटच्या आजारात तो पैशाची पेटी ही जवळच ठेवून असतो, तिची पिशवी ज्याच्यात पैसे ठेवलेले आहेत, परंतु ते मुलीला द्यावं, त्याच्या पश्चात तर ते मुलीलाच जाणार आहेत, ते देत नाही. मग त्याचा तो जावई तो मेल्यावर काय करतो, तर त्याचं जे अंत्यसंस्कार करताना त्या पैशासकट त्याचा तो अंत्यसंस्कार करतो. इथं तो दिसतो आपल्याला. परंतु त्या साक्षीमध्ये असो किंवा कुठल्याही तुम्ही कोणत्याही त्यांची कादंबरी उचललात, धर्मश्रीमध्ये त्याची ख्रिश्चन असलेली बायको ही स्वीकारते, त्याची जी एक राचम्मा नावाची मैत्रीण दाखवली आहे ती त्याला स्वीकारते. पण शेवट करताना भैरप्पा काय म्हणतात की बाबा ह्यांनी मला स्वीकारलं पण माझी बहीण
माझी आई मला स्वीकारतील की नाही मला माहीत नाही. कारण आपल्या इकडं एकदा एक धर्मांतर करून गेल्यानंतर त्याचे सर्व अधिकार जातात. त्याला अंतिम संस्कार करू देत नाहीत. त्याला त्याची तिथी करू देता येत नाही. तर ह्या अत्यंत सूक्ष्मपणे या सगळ्यांकडे भैरप्पा बघतात आणि आपल्यासमोर समाज निर्माण करतात. म्हणून मला असं वाटतं की भैरप्पा हे अतिशय रिलेव्हंट राहणार आहेत. कितीही काळ गेला तरी ते राहतील. याचं कारण आपलं भारतीय समाज मन आहे ते त्यांनी अत्यंत नेमकेपणानं यथार्थपणाने चित्रित केलेलं आहे आणि कुठंही ते कुठल्याही प्रकारच्या त्याला प्रचारकी वाटणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. मला आज इथं तुम्ही सगळ्यांनी बोलवलंत याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.